नित्येन बलवचनं सर्वार्थसाक्षिभूतं भवार्पितं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। ध्यानमूलं गुरुमूर्ति भुजामूलं गुरुपदम् मंत्रमलं गुरुवाक्ये मोक्षमूलं गुरुकृपा। श्री गुरुदेव दत्त सद्गुरु महाराज की जय। दत्तात्रेय महाराज की जय। आनंदाय नमो नमः, दिगंबराय नमो नमः, अवधूताय नमो नमः, शहादताय नमो नमः। जय जय सद्गुरु कृपा सिंधू परलोकीचा करशी बोधू, सृष्टी अवतार करावया छेदू, जन्म मरणाचा प्रेम सद्गुरु महाराज की जय। आज श्री दत्त क्षेत्र शिखर माहूर या पवित्र अशा त्या मायकाचा आवाज वाढवा कोण आहे सह्याद्री पर्वतावर भगवान परब्रह्म स्वरूप दत्तात्रेयाच्या कृपाशीर्वादाने किंवा कृपेने श्री महंत वैरागी पीठाधीश्वर 1008 मधुसूदनजी भारती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व आमचे शिखरचे मुख्य पुजारी परम आदरणीय श्री श्याम भारतीजी महाराज यांच्या आजच्या या नियोजनाने दर आमोशाला चालत असलेला हा निजात्मबोध ग्रंथ, त्या ग्रंथाचा सारांश किंवा विचार दर आमोशाला प्रत्येक सद्भक्तापर्यंत पोहोचावा या उद्देशानं हा जो या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले की हे ऋषीश्वरांची मंडळी, शांत स्वरूप सद्वांगळी, जयाचिनी सभा मंडळी परमशोभा, या अशा पवित्र क्षेत्री सर्व ऋषीमुनींची सभा साधू संतांच्या या उपस्थितीमध्ये, तसेच आता वंदुते सज्जन जे का आनंद चितघन वर्षताती स्वानंद जीवन संत सज्जन निवावया आलेली सर्व सद्भक्त मंडळी, या शिखरवर रात्रंदिन असणारा सेवा करणारी सर्व संयोजक, नियोजक किंवा सेवक मंडळी, सर्व भाविक भक्त मंडळी, मायबाप, आज या कार्यक्रमाचं जवळजवळ 3 ते 4 वर्षापासून दर अमावस्याचा हा कार्यक्रम आमची देवदत्त सुरक्षा न्यास महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला जातो। याचं महत्त्वाचं काय कारण असेल तर सर्वात महत्त्वाचं आहे की संत साधूचा समागम दर महिन्याला झाला पाहिजे। एकूण एकाच्या संप्रदायाचा किंवा धर्माचा विचार शोधला पाहिजे। त्यात संस्थान, मठ, मंदिर याच्यातल्या चाललेल्या अडीअडचणी ह्या सर्व एकत्रित बसून त्याचा विचार केला पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यात ज्या काही भक्तांची असणारी भेटी आहे, सर्व सद्भक्तांना साधू संतांचं दर्शन व्हावं, त्या संयोगाने ज्ञानाचा एक प्रतिबिंब असणारा प्रत्येकाच्या कर्णेंद्रियामध्ये पोहोचावा, आनंद संप्रदायाचा प्रत्येक ग्रंथ असणारा प्रत्येकाच्या श्रवणासाठी यावा, हा एक उत्तम असणारं माध्यम हे एक अमावस्याचं निमित्त औचित्य साधून हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित दर अमावस्याला केला जातो, तो सर्व असणाऱ्या आनंद संप्रदायाचं नव्हे तर या संप्रदायाचं कितपत असणारं महत्त्व अनेक संप्रदायाशी एकत्रित जुळलेलं आहे।
एकत्रित त्याचा परिभाग प्राप्त झालेला आहे. हे समूळ असणारा आनंद संप्रदाय किती महत्वाचा आहे आणि केव्हापासूनचा आहे हे सर्व शास्त्रामध्ये असणार त्या परसिद्धांतामध्ये उलगडा करून सांगितलंय. त्यातील हा निजात्मबोध ग्रंथ याचा आजपर्यंत आपण जवळजवळ 10 अध्याय असणारे श्रवण केले आहेत. 11वा अध्याय असणारा सुरुवात करत असताना कवी करते भगवंताचं स्तवन करतात. भगवंताचं चिंतन करत असताना भगवान परमात्मा कसा आहे, कृपेचा सिंधू आहे, महान असणारा त्या ठिकाणी ज्ञानाचा सागर आहे. सद्गुरु स्वरूप जर कोणाला नाव आला असेल तर 81 कोटी 1.25 लक्ष वरी 10 दैवतेपेक्षा असा एक सद्गुरु स्वरूप म्हणून गणला गेला. तो एक निरालंब शिखराचा रहिवासी. निरालंब शिखरी स्वामी रहिवास तुमचा, परात्पर पाहणे काय वर्णू मी वाचा. त्या परात्पर स्वरूपाला असणारं सद्गुरु रूप असणारं नाव आलेलं आहे. तो निराकार आहे, निर्गुण आहे. त्याचा अंत असणारा ब्रह्मादिकाला आगम्य आहे. न कळे न कळे नेती नेती ऐशी वेद सुट्टी बोलती तेवी मद मूर्खा प्रति पवाडेला कोठे. ज्या ठिकाणी सर्व शास्त्र नाना ब्रह्मादिक असणार त्यांचं वर्णन करू शकत नाही. आगम्य स्वरूप असणार तुझं स्मरण करताना हरिहराधिक असणार त्या ठिकाणी काय करतात, तुझं वर्णन करतात. महान महान ऋषीश्वर महा ऋषीश्वर तेही स्मृती दिगंबर शुकव्यास पाराशर दत्त नाम स्मृती किंवा ब्रह्मा विष्णू आणि हर तेही स्मृती दिगंबर ब्रह्म विद्येचे अवतार दत्त नाम स्मृती. असा तो देवाधिक असणारा देवाचाही देव त्याचं वर्णन असणार कवी करते या ग्रंथाच्या 11व्या अध्यायाच्या प्रारंभी करत आहे. चला पुढे. जय जय सद्गुरु ज्ञान सागरा, जय जय सद्गुरु निर्विकारा, जय जय सद्गुरु निर्विकारा, ब्रह्मादिका गम्य. ब्रह्मादिका अगम्य असलेला तो ज्ञानाचा सागर आहे. एक सागर जसा अनंत असणाऱ्या नद्यांनी असणार एक रूप झाला असताना त्याचा सागर तयार होतो आणि त्या सागरातून अनंत रत्न त्या ठिकाणी बापूजी पाटील सांगतात, संत परज्ञानाचे सागर भरले आनंद रत्न काढले तयार तुम्ही. असा तो परज्ञानाचा सागर असलेला परमात्मा निराकार निर्गुण असे अनंत अनंत नाव त्या ठिकाणी. काया नाही माया, रूप नाही रेखा, अच्युत आनंद देखा का भजना. भगवान परमात्म्याला कुठलं स्वरूप नाही, त्याला नाव नाही, रूप नाही. काही काही लोकांनी म्हणले महाराज देव तर निर्विकार आहे, निर्गुण आहे, मग त्याला नाव कसं आलं, त्याला रूप कसा, त्याला आकार कसा देता येईल. महाराज सांगतायत की तो भगवान परमात्मा निर्गुण निराकार जरी असला त्याला ज्याला ज्याच्या बुद्धीला जसं काही जमल त्याप्रमाणे नाव देण्याचा प्रयत्न केला, पण तो नावातीत रूपातीत आहे. जसा आपण तुम्ही दत्त म्हणतोय, दत्त या शब्दाचा अर्थ काय, तात्काळ ताबडतोब त्याच्या कृपेला, त्याच्या संकटाला, त्याच्या अनंत गोष्टीला ताबडतोब धावून येणारा तो दत्त. द म्हणजे दयाळू, त म्हणजे तारक, अनंत जीवाचा मालक असल्यामुळे त्याला दत्त हे नाव देण्यात आलेलं आहे. दिगंबर, दिग आणि अंबर ज्याची स्वरूपाची व्याप्ती, दिग म्हणजे पृथ्वी, अंबर म्हणजे आकाश, या सर्व चराचरामध्ये ज्या स्वरूपाची व्याप्ती झालेली आहे त्याला दिगंबर म्हणतात. अवधूत नाव दिलेलं आहे. अवधूत म्हणजे अवयव विरहित, विकाररहित, अनंत गुणारहित जो असणारा तो अवधूत आहे. अविनाश, ज्या स्वरूपाला अविनाश हे नाव आलेलं आहे, ज्याचा विनाश कधीच होत नाही. उदंड अवतार होत होती सवेची विलया जाती, तैसे नव्हे दत्त मूर्ती कल्पांती नाश नसे दया. ज्या स्वरूपाचा कधी नाशच होऊ शकत नाही असं अविनाश त्या स्वरूपाला नाव दिलेलं आहे. पण तो रूपातीत आहे, गुणातीत आहे, आकाराविरहित असलेला असा परमात्मा त्या स्वरूपाचं वर्णन कवी करते या ठिकाणी करू लागले आहे. हा तुझे भावात स्मरण करिता हरे भव भयाची चिंता, नाना दुरिते वास करिता अग्नी संगे तृण जैसे. तुझ्या स्वरूपाचं वर्णन करत असताना महत्वाचा भाग सांगत आहेत. बाळकृतीमध्ये सुद्धा सांगतात भगवंताचं स्तवन केल्याने काय होतं. तुम्ही आम्ही जिथं काही कथा श्रवण केल्याने तुम्ही आम्ही फार भाग्यवंत आहोत. पूर्वजन्मी सुकृती थोर केली ती आधी फळाशी आली, प्रमाणत्व आधी भेट झाली संतांची. आम्हाला मनुष्य खूप आनंद होतोय ज्या भगवंताच्या दर्शनाने. आणि तसेच श्री 1008 मधुसूदनजी भारती महाराज यांच्या
दर्शनाने आज आम्ही धन्य झालो आहोत. आमच्या नेत्राची पारणी असणार तृप्त झाले आहे. जसं काही अहो एखाद्या माणसाला क्षुधा लागली, त्याला भोजन प्राप्त झाल्यावर त्याची तृप्तता होते. ज्याला दर्शनाची आवड निर्माण झाली, त्या दर्शनाने असणार माणसाचे त्रिविधता, त्रिदोष, कायिक, वाचिक, मानसिक. तुम्हाला इथं आल्याच्या नंतर कोणी खाली जेवला असेल त्याला 3 तासाची तृप्ती झाली. मी तुम्हाला अनंत जन्माची तृप्ती करण्याचा मार्ग सांगतोय, लक्षात घ्या. या भगवंताच्या नामस्मरणाने आणि या पवित्र क्षेत्रामध्ये श्रवण, आपण इतर कुठेही कथा श्रवण करतो, ग्रंथ श्रवण करतो, पण विशेष करून या सह्याद्री पर्वतावर तुम्ही आम्ही जे कथा श्रवण करत आहोत याचं महत्व आहे का तुम्ही लक्षात घ्या. बाळपणीमध्ये सांगितलेलं आहे, जरी पाप झाले अघोर, दिगंबर नामाचा घडी उच्चार, त्या पापाचा होय संहार नामस्मरणे करून या. दोषाचे झाले पर्वत, म्हणून स्मरावा श्रीदत्त, रक्षाकार होय क्षणात नामस्मरणे करून या. त्रिविधता, त्रिदोष, अनंत असणारे पातक भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर, नामचिंतन केल्याच्या नंतर नष्ट होतात. नवे नवे नामस्मरणाने अनंत सुखाची प्राप्ती होते. आनंद नाम घेता संसाराची चिंता नाही पै सर्वता कदा काळी. भगवंताचं नामस्मरण केल्याने प्रसाद महाराज सांगतात, भावे दत्त दत्त म्हणती देवाचे, जन्म मरण कैचे बाधे प्राण्या, आनंदाचे नाम नित्यजाचे मुखी, तोच जगी सुखी सर्व काळ. भगवंताचं भावनायुक्त अंतःकरणाने, प्रेमयुक्त अंतःकरणाने, श्रद्धायुक्त अंतःकरणाने तुम्ही जर स्मरण करा तर तुमच्या आमच्या जन्म मरणाची व्याधी नष्ट होते, सर्व सुख तुमच्या आमच्या ठिकाणी प्राप्त होतं, असं कवी करते या ओळीमध्ये सांगत आहे. चला पुढे. कायवानु उपकारा तुमाजा सका सोईरा, समर्थन दिशे दुसरा तुझ वाचो निदयार नवा. भगवंताचं स्मरण का करावं हा तुम्हाला प्रश्न निर्माण झाला असेलच, यात संशय नाही. जसं दोषाचे, अनंत दोषाचे पातक जसे नष्ट होतात त्याप्रमाणे आनंद सुखाची प्राप्ती होते. भगवान परमात्मा अनंत ब्रह्मांडाचा नायक असल्यामुळे, चराचरामध्ये त्या स्वरूपाची व्याप्ती असल्यामुळे, अनंत जीवाचा तो प्रतिपालक मालक असा कसा सांगतो मी तुम्हाला, लक्ष असू द्या. इकडे माझ्याकडे श्रवण करण्यासाठी थोडं चित्त द्या. भगवान परमात्म्याची किती गाढ किमया आहे लक्षात घ्या. एका सुईच्या टोकावर 60 जंतू असतात मायबाप. एका सुईच्या टोकावर 60 जंतू असतात, त्याही जीवाचं प्रतिपालन परमात्मा करतो. ओळीकडे लक्ष द्या. ओळी काय म्हणते, भगवान परमात्मा किती सूत्रधारी आहे. एवढंच नव्हे, एक प्राणी एवढा आहे की त्याची व्याप्ती एखाद्या जहाजाला जर त्यांनी जर धडक मारली तर मोठं भयानक जहाज सुद्धा उलगडून पडतं. एवढे मोठ्या भयानक प्राण्याचा सांभाळ तो करतोच. त्याच्या पलीकडे जाऊन सांगू, काही प्राणी 1 महिना पाणी पित नाहीत, काही प्राणी 6 महिने पाणी पित नाहीत, काही प्राणी पाणीच पित नाहीत, त्यांचाही तो प्रतिपालन करतो. चला, काही लोकांना हवेशिवाय, काही जीव हवेवर जगतात, तर काही लोकांना हवा सुद्धा भेटत नाही. तुम्ही म्हणाल ती कशी? तुम्ही इकडे माहूरच्या माळामध्ये कुठे तुम्ही बघितलं असाल, एखादा दगड एखाद्या जर सुटक्यानं फोडला, एखाद्या गौंड्यानं जर फोडला ना, त्या दगडामध्ये एक बेडूक निघतो. प्रसाद महाराज सांगतात, पाषाणातील दरदुरी कोण ते घालीवारी. एखाद्या दगडामध्ये निघणारा बेडूक त्याला कोण सांभाळ करतोय? तो परमात्माच करतोय. तिथं वारा नसतं, पाणी नसतं, खाण्यासाठी नसतं, त्याही जीवाचा प्रतिपालक तो परमात्मा आहे आणि तो अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे. असा तो सूत्रधारी, तो अनंत ब्रह्मांडाचा नायक. त्याचं स्तवन करताना कवी करते म्हणतात, देवा तू अनंत ब्रह्मांडाचा जीव तारक असा प्रभू आहे असं बोलू लागले. माझी अपराधाची शिवा नवर नवे पुरुषोत्तमा, महापातकी दुरात्मा तुझं वर्णावया योग्य नाही. देवा तू अनंत ब्रह्मांडाचा नायक असलेला मी अनंत अपराधी आहे, अनंत दोष आमच्याकडून घडलेले आहे, तरी तू सर्व अनंत अपराध पातक किंवा नष्ट किंवा त्यापासून असणार त्या क्षमस्व करून आम्हाला आनंद जननी, आनंद जनक, आनंद हे एक सर्व मद, सर्वाचे हे सार आनंद दातार,
जीवाचे माहेर आनंद माझे. जशी माता आपल्या बालकाच्या अनंत अपराधावर पदर टाकते किंवा त्याला अनंत अपराधाची क्षमा करते, तसा तो आनंद मालक असणारा, अनंत दोष जरी झाले असले तरी त्या जीवाचा असणारा कनवाळू, कृपाळू, दयाळू असा तो परमात्मा आहे, असं त्या ठिकाणी बोल लागले आहे. ऐसा जाणून अपराधी अंगीकार केला कृपानिधी, परमार्गाची शुद्धी दाविली त्वा कृपाळवा. भगवान परमात्मा त्या ठिकाणी कसे आहेत? अनंत अपराधाचे असे क्षमस्व आहेत. कारण जीव आनंद पदापासून सुटला, आनंद पदाभिमान झाला, तो श्री दत्तात्रयाने दिलाय जीवानंद भजनाशीला वेळे. जीव हा आनंदाचा अंश आहे. आनंदापासून असणार त्या ठिकाणी अनादि कल्पाचे ठाई, आनंद सभा करून बैसला असे पाहे. तुम्ही म्हणाल देवा आम्ही कोणते अपराध केले? प्रत्येक जीवाने एक अपराध केलाय, म्हणजे आपल्या स्वस्वरूपाला न जाणता अविद्येच्या पाठीमागल्या अनंत दोषामध्ये, अनंत अविद्येमध्ये तो गुंतलेला आहे. त्याला आपल्या खऱ्या आई बापाची, आपल्या मूळ स्वरूपाची असणारी आठवण राहिली नाही आणि तो या 184च्या बंधनामध्ये पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जननी जननी शयनम पुनरपि संसार सागर दुस्तर अशा या अविद्यात्मिक दोषामध्ये हा जीव गुंतला. आणि त्या जीवाची कळवा येऊन भगवान परमात्मा त्रतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगामध्ये, चहुयुगामध्ये असणारा आसन घातलेला आहे. अनंत जीवाचा तो उद्धार करण्यासाठी अवतार धरतो आहे. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. ऐसा तो जीवाचा उद्धार परमात्मा अनंत अपराधाचा क्षमस्व आहे बोल लागले. तुझशी उत्तीर्ण कैसे व्हावे, कवन पदार्थाशी अर्पावे, हे भजन कळेना स्वभावे, कैसे करावे काय आता. भगवान परमात्म्याचे अनंत उपकार तुमच्या असल्यामुळे त्या उपकाराची परतफेड तुम्ही काही जरी कितीही कोणती वस्तू देऊ इच्छिता तरी तो परमात्म्याच्या समतुल्य होऊ शकत नाही. कारण काया वाचा मन किंवा तन मन धन इत्यादी पलीकडेही तो चित्ताच्या बुद्धीच्या अनंत असणाऱ्या चिंतनाच्या पलीकडे ती वस्तू असल्यामुळं त्याला त्याच्या समग्र वस्तू देण्यासाठी आपल्याकडे कुठल्याच प्रकारची वस्तू नाही. म्हणून आपल्या महापूजन म्हणतात तन मन धन तुम्हाशी जरी अर्पण करावे, अनुभवाशी पाहता नाशिवंत आहे. कारण जगतातल्या जेवढ्या वस्तू तुम्ही देवाला देऊ इच्छिता त्या कशा आहेत? उपजेते नाशे, नाशे ते पुनर्पिदिशे, घटिका यंत्र जैसे परिब्रह्मेगा. प्रत्येक वस्तू नाशकारक आहे, विनाशकारक आहे, पण भगवान परमात्मा अविनाश स्वरूप आहे. त्याच्या पुढे नष्ट होणाऱ्या किंवा नाशवंत वस्तू देऊन त्याच्याशी उतरे होऊ शकत नाही. आणि जे जे दिसते तुझेच सारे, तुझेच तुझला अर्पित कसे रे, तसा तो परमात्मा. त्याच्या पुढे आपण काय देऊ शकू असं त्या ठिकाणी कवी करते बोलू लागले. तुझशी उत्तीर्ण कैसे व्हावे, कवने पदार्थाशी अर्पावे, हे मदन कळे स्वभावे, कैसे करावे काय आता. कवी करते बोलत आहे देवा मी तुझ्याशी काय उतराय होऊ, काय तुझ्याशी मी देऊ, कोणता वस्तू तुमच्याशी अर्पण करावं. कारण तन म्हणजे शरीर, शरीर हे कसं आहे? काळाच आहे. मन हे अधिक चंचल आहे. कारण मना इतकी चंचल वस्तू या जगतातच कोणती नाही. कारण आहे त्या परिस्थितीमध्ये मन कधीच तृप्त राहत नाही. थोडासा जाता जाता मला थोडा दृष्टांत आठवला म्हणून सांगतो. एका सिटीमध्ये, एका शहरामध्ये एक म्युनिसिपालिटीचं काम चालू होतं, महानगरपालिकेचं काम होतं आणि गरीब असणारे कुटुंब त्या कामामध्ये गुंतलेले होते. दुपारची वेळ झाली, जेवणासाठी नवरा बायको पती पत्नी एका झाडाखाली बसले होते. एका चिंतावर आणलेली शिदोरी दोघांना सोडलेली आहे आणि त्या ठिकाणी दोघही एकाच पात्रावर एकाच चिंतावर खात असताना त्यांचं लक्ष जवळ असलेल्या 7 मजली बिल्डिंगकडे गेलं. आणि बिल्डिंगकडे पाहून ते दोघं जण विचार करतात या 7 मजली बिल्डिंग मध्ये काय सुख प्राप्त असेल, काय त्यांनी पुण्य केलं असेल, काय त्यांचं दैव असेल, हे कोण चिंतन करतात लक्ष असू द्या. हे खाली बसलेले झाडाखाली बसून म्युनिसिपालिटीचं किंवा त्या रोडचं काम करणारे पती पत्नी विचार करतात या बिल्डिंग मध्ये काय किती सुख आहे हे चिंतन करतात. आणि त्या 7 मजली बिल्डिंगची शेत
ची मालकीन तिनं वरून बघितलं, यांनी जेवण करत असताना तिच्या लक्षात आलं काय करावं म्हणले, या 7 मजली बिल्डिंगला फुकून टाकायचं आहे की म्हणले, जाळून टाकायचं आहे का म्हणले. अहो म्हणले हे संपत्तीपेक्षा या झाडाखाली बसणाऱ्या सुखाला काय किती मोल आहे. आयुष्य गेलं म्हणले, लग्न होऊन 25 वर्ष झालं, कधी एकूण एकाच्या ताटाला ताट लावून जेवल्या नाही, एकूण एका समाधान बोलल्या नाही. येते 12 वाजता आणि जाते 4 वाजता म्हणले. काय या संसाराला फुकायचंय काय. व म्हणते वरती 7 मजली, आता देवाला दोघांचे घराणं ऐकावं लागलं. काय करावं लागलं, खालच्याला वरी, वरच्याला खाली. तसं मन हे कोणत्याही वस्तुस्थितीमध्ये असलेल्या परिस्थितीमध्ये समान राहत नाही. एका मिनिटामध्ये 500 विचार करतं. अशा मनावर ताबा मिळवणं हे फार मोठी असणारी गोष्ट आहे. म्हणून षडवी काळाशी त्यागून जशी इंद्रियाशी जिंकून सप्त वेषण करावे तमन तयाशी संन्यासी आम्ही म्हणून. नुसतं संन्यासी नव्हे, भगवे कपडे घातल्यानं संन्यासी नव्हे. महाराज म्हणतात 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 11 मन, षडविकार, षडविपूर याच्यावर जो जिंकतो तो गोसावी. गोसावी म्हणजे नुसतं नव्हे, पृथ्वी, माता, पिता, गुरु या पंचभूतावर किंवा पंचमातेचं ज्यांनी सदैव सेवा करून त्यांच्यावर ज्यांची असणारी अत्यंत आशीर्वादाची कृपा छाया वर्षवते त्याला म्हणतात गोसावी. आणि त्या असणाऱ्या त्या ठिकाणी भगवंताच्या स्वरूपामध्ये त्या नामस्मरणामध्ये जो कोणी सद्भक्त राहतो त्याला असणार त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती होते. असो ऐसा जाणूनी अपराधी अंगीकार केला कृपानिधी परमार्थाची शुद्धी दाविली त्वा कृपाळवा. अशा प्रकारची कवी कर्त्याची स्तुती श्रवण केल्यावर भगवान परमात्मा इकडे गुरु महाराज प्रसन्न झाले, चित्तात समाधान वाटलेलं आहे आणि त्या ठिकाणी कृपेचा वर्षाव करण्यासाठी किंवा बोध अमृत पाजण्यासाठी जसं चकोर चंद्राशी चातक मेघाशी, चकोर नावाचा पक्षी चंद्राच्या अमृताकडे पाहून असणारा हर्ष उल्लासित होतो. चातक मेघाचा वर्षाव काय प्राशन करून असणारा तृप्त होतो. वत्स धेनुशी लागता झटे मग धेनुशी पाना फुटे रस अधिक अधिक उमटे भले कोणते कोठे. वत्स असणारा गाईच्या काशीला लागल्यानंतर जसा जसा तो पानाचा वर्षाव होतो तसा तसा तो तृप्त होत असतो. तसं गुरु महाराजांचा बोधामृत सदशिष्यांच्या अंतःकरणात बिंबत असताना सदशिष्यांची त्वषा वाढत जात आहे. ज्ञानाचा एक एक बिंदू तो श्रवण करत आहे. तर इथे असणार कवी करत आहे गुरु महाराजांना कोणता प्रश्न विचारतात आणि कोणता ज्ञानाचा भाग असणारा श्रवण करतात. गत अध्यायामध्ये वैराग्याचे लक्षण असणारं श्रवण झाली. आता या 11व्या अध्यायामध्ये 4 पुरुषार्थाची असणारी माहिती कवी करते विचारतात. ते 4 पुरुषार्थ कोणते आहेत ते तुम्ही श्रवण करा. चला पुढे. ऐशिया जाणून आपले मनी निश्चय केला भरवसेनी माने नमस्कारावे तुम्हाला गुणी विशेष काही दिसेना. त्या ठिकाणी कवी करते भगवान त्या ठिकाणी गुरु महाराज विचारू लागले. आता वैराग्याचं लक्षण श्रवण केल्यानंतर वैराग्याची पुढची भूमिका काय तर 4 पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म म्हणजे नेमका कोणता धर्म आहे, अर्थ कशाला म्हणावं किंवा काम कसा असतो, कामाची व्याख्या काय आणि मोक्ष म्हणजे काय हे सर्वस्व असणार या अत्यंत महत्वाचा परज्ञानाचा भाग या ठिकाणी कवी करते गुरु महाराजाला विचारत आहेत. तिकडे दलाडन राजा भगवान परमात्म्याला चाललेला संवाद इकडे कवी करते तुम्हाला मला सांगण्याचा प्रयत्न करू लागले. चला. ऐशिया सद्गुरु पूर्ण बोधा सद्गुरु महाप्रसिदा नमो नमो सचितानंदा दावी शुद्ध मार्ग मज. असणारा सद्गुरूचं स्तवन करत आहे. सद्गुरु नेमकं कोणाला म्हणावं आणि सदशिष्य कोणाला म्हणावं याची थोडीशी व्याख्या सांग. सत्शिष्य सत्पात्र श्रद्धाळू तव गुरु होती कृपाळू करती परज्ञानाचा शिखाळू प्रीती देत. सद्गुरूची व्याख्या सांगत असताना सदशिष्य सत्पात्र आणि श्रद्धाळू याची
परिपूर्णता घेऊन सद्गुरु कृपावंत झाल्याच्या नंतर सदशिष्याची मरण चिंता स्वयजो निवारी वस्तुता तोची सद्गुरु पूर्ण तत्वता एरते मंत्र तंत्र उपदेशिते. सदशिष्याच्या परिपूर्ण मरणाची जन्म मरणाची चिंता जो निरसन करतो, सच्चित आणि आनंद स्वरूपाची ओळख करून देतो, त्याला म्हणावं सद्गुरु. अलीकडे गुरु सद्गुरु बऱ्याच नावाचे तुम्हाला साक्षात देव दाखवितो, जागतिक ज्योत दाखवितो. उग गुणानं बस, कुठल्याच प्रकारचं काही तुझ्यानं जमत नाही. तुझ्यात नेमकं काय आहे हे तुलाच कळालं नाही. तर सत्य स्वरूप सत्यानंद स्वरूपाची व्याख्या सद्गुरु नाव असणारं स्वतःला लावून घेण्याची योग्यता नसताना लोक लावून घेतात. हे नवलाची गोष्ट आहे. आणि सदशिष्य कोणाला म्हणावं? जो सद्गुरूच्या परिपूर्णतेचा किंवा सद्गुरूच्या कृपेचा वर्षाव ज्याच्या अंतकरणामध्ये जसं कूर्मदृष्टी सर्वा पारदर्शी पय निर्विकार माया जगोत्पत्ती. कूर्मदृष्टी म्हणजे कासव. कासवाला आईच्या जवळ जाण्याची गरज नाही. का? तर त्या आईनं केवळ कासवाचं ध्यान केल्याबरोबर, पिल्लाचं ध्यान केल्याबरोबर त्याचं अंतकरण भरून येतं किंवा पाण्याचा वर्षाव किंवा त्यांचं उदर भरतं. त्याप्रमाणे सद्गुरु असणाऱ्या सद्गुरु कृपेचा वर्षाव करून सदशिष्याच्या परिपूर्ण जन्ममरणाची व्यथा नष्ट करतात. तेव्हा इथे असणारं धर्मार्थ काम मोक्ष असणारं प्रश्न विचारत असताना त्या ठिकाणी सद्गुरुच स्तवन सदशिष्य काय करत आहेत? गताद्यायी केले निरूपण केले स्वात्म सुखाचे अनुमोदन हे माझे समाधान परिपूर्ण झाले. गत अध्यायामध्ये स्वात्म सुखाचा अनुभव श्रवण केला. स्वात्म सुख म्हणजे काय? स्वतःच्या आत्म्याच्या सुखाची प्राप्ती कोणती वस्तू दिल्याने होते. चला, जीवनामध्ये तुम्हाला कोणती वस्तू तुमच्या जवळ ठेवल्याने सुख प्राप्त होतं? तर महाराज सांगतात जगतातल्या कुठल्याही वस्तू तुमच्या पुढे ठेवली असताना मनुष्य तृप्त होत नाही. चला, आज आपण थोडंसं उदाहरण पाहू. पूर्वी आपल्या गावात एखादी सायकल जरी आली तर गाव सगळं सायकलला बघायचं. रेडिओ आला, रेडिओ लोक सगळे बघायचे. टीव्ही आली, टीव्ही सगळे लोक बघायचे. त्यानंतर मोबाईल आला, मोबाईल लोक बघू लागले. नेट आलं, नेटवर बघू लागले. एवढं सगळं मिळाल्यावर तुम्ही आम्ही सुखी झालो का? अजिबात नाही. जगतातल्या कोणत्याही वस्तू जर तुमच्या पुढे ठेवल्याने तृप्त होत नाही. तर महाराज सांगतात याला तृप्त करण्यासाठी जगतात एकच वस्तू आहे, ती म्हणजे सद्गुरूचा बोध अमृत. आणि तेने करून 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 11 मन, बुद्धी, चित्त या सर्व गोष्टी तृप्त होतात. त्याला स्वात्म सुख म्हणतात. ही कथा गत अध्याय म्हणजे 10व्या अध्यायामध्ये आपण श्रवण केली आहे. 11व्या अध्यायामध्ये 4 पुरुषार्थाची लक्षण कशी असतात ही असणार त्या ठिकाणी कवी करते. गुरु महाराजांना विचारतात आणि ती 4 पुरुषार्थ कोणते ते पुढे ऐकावर काय आहे.